आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला खास रिपोर्ट आहे अजित पवार यांच्या निधनानंतर अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यासंदर्भात। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक थिअरींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी तर दररोज एक नवा आरोप करताना दिसतात। आता अजित पवारांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता असा दावाच त्यांनी केलाय, तर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर देखील त्यांनी एक गंभीर आरोप केला। अमोल मिटकरी यांचा दावा काय आहे आणि त्यांनी काय गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय पाहूयात। अजित पवारांच्या विमान अपघातात नवा अँगल। अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर। अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये रोज नवनवे दावे केले जात आहेत। काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विमानामध्ये बॉम्ब होता का असा सवाल उपस्थित करत संशयाचं वातावरण तापवलं। आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय। अजित पवार यांना मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर होता असा दावाच मिटकरी यांनी केलाय। इतकंच नाही तर पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का असा सवालही त्यांनी विचारलाय। प्रश्न असा आहे की घातपात करण्यामागचं प्रमुख जर काही त्याच्यामधलं काही असेल फोकस तर तो आहे विमान हे नादुरुस्त होतं। 3 वर्षापासून त्यावर बंदी होती, 1 वर्षापासून त्यावर बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं। VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला, हे सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50-50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच ह्या घडामोडी घडल्या। त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो, असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवल्या गेलंय का या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे। साधारणपणे ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का की तू हे विमान, कारण मूळ पायलट तुम्ही एक लक्षात घ्या, जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना। तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला। बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाइज केला जाऊ शकतो का ह्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे। कदाचित माझं बोलणं अनेकांना हास्यास्पद वाटेल, कदाचित अनेक लोक त्यावर वेगळं मत प्रकट करतील, पण बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे। त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमोल मिटकरी यांनी याआधी देखील अनेक संशय व्यक्त केले आहेत। सरकारकडून सखोल चौकशीचं आश्वासन देण्यात आलंय। विरोधकांकडून देखील अजित पवारांच्या अपघातावरून संशय व्यक्त करण्यात आलाय। हाच मुद्दा आता विरोधक लोकसभेत मांडणार आहेत। मी दादांच्या विषयात प्रत्येक मी बोललो अगोदरच आता तुम्हाला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जी संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल तर 100% मिळेल, किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना। त्याच्यातून आम्ही आल्यानंतर ते घेणार, आम्ही याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू। नाही ते कॉमनली आम्ही जाऊन स्पीकरला बोलू शकतो की आम्हाला वेळ द्या, नाही झालं तर गृहमंत्र्यांना बोलू शकतो, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही। गृहमंत्री सुद्धा आम्हाला भेटतात, वेळ देतात। माझी एकच विनंती आहे की कुणी पुरावे मागते त्यांना पुरावे वेळ आल्यावर बाकीच्या गोष्टीचे कुठं राजकीय देऊ। आता इथले काय पुरावे तिथं की ज्यांचा आमचा आत्मा सगळा होता तो गेला, त्याच्यात आम्हाला वाटतं संशय। आणि 100% मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर आश्वासन पण दिले की मी चौकशी करू आणि मला वाटतं त्यांनी CID तपास सुद्धा दिलेला आहे, म्हणजे ते हरियाणा केंद्र यंत्रणेकडेच येतोय। आम्ही त्याच्यात अमित शहा साहेबांना पण भेटू आणि लवकरात लवकर याच्यात तपास करायला लावू व्यवस्थित। ठाकरे गटानंही या विमान अपघातावर संशय व्यक्त केलाय। काहीतरी झालंय ज्याचा तपास होणं गरजेचं आहे असं ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी म्हटलंय। आता कसं आहे, काहीतरी आहे एवढं नक्की, पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत। पण अमोल मिटकरने जे काही प्रश्न उपस्थित केले, माणसं 6 होते तर 5च बॉड्या का सापडल्या, माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले, या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे। त्यांनी अजूनही दावा केलाय की त्या पायलटला हिप्नोटाइज केले गेले होते, ते मला नाही माहिती, पण हे मुद्दे जे अमोल मिटकरने उपस्थित केले हे अतिशय सत्य आहे। जर 6 जण विमानात होते तर 5च बॉडी का सापडल्या, सगळ्यात महत्वाचं सगळा माणूस
कोळसा झालेला आहे प्रत्येक माणूस. तर कागद कसे कोरे करकरीत राहिले हे मुद्द्याचं तर उत्तर दिलंच पाहिजे. विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, त्याचा अहवाल अजून येणं बाकी आहे. सीआयडीसह डीजीसीए या अपघाताची चौकशी करते. यातून नेमकं काय घडलं, कुणाची चूक होती हे समोर येईलच. याशिवाय 10 फेब्रुवारीला रोहित पवार आपल्या पत्रकार परिषदेतून विमान अपघातासंदर्भात कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.